आता भारत अंतराळात स्वतःचा ठसा उमटवायला सज्ज झाला आहे. गगनयान या ऐतिहासिक मोहिमेअंतर्गत 3 भारतीय अंतराळवीर संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या रॉकेटमध्ये बसून अंतराळात जाणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गगनयान मिशन म्हणजे नेमकं काय आहे, हे मिशन कसं काम करणार आहे, अंतराळवीर अंतराळात कसे जाणार आणि ते सुरक्षितपणे परत पृथ्वीवर कसे येणार. आजपर्यंत भारताने उपग्रह पाठवले, चंद्रावर यान उतरवलं, मंगळापर्यंतही पोहोचला. पण आता पुढचं मोठं पाऊल म्हणजे भारतीय माणूस स्वतः अंतराळात पाठवणं. इस्रोचं ध्येय स्पष्ट आहे, भारताला मानवी अंतराळ मोहिमेत स्वयंपूर्ण बनवणं. गगनयान हा इस्रोचा असा कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश भारताची मानवी अंतराळ उड्डाण क्षमता सिद्ध करणे आहे. या मिशन अंतर्गत 3 सदस्यांची टीम भारतीय रॉकेटद्वारे पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर उंचीवरील लो अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवण्यात येणार आहे. हे अंतराळवीर साधारण 3 दिवस अंतराळात राहतील, पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतील, काही महत्त्वाचे प्रयोग करतील आणि नंतर त्यांना सुरक्षितपणे भारतीय समुद्रात परत आणलं जाणार आहे. म्हणजेच हा प्रवास केवळ जाण्यापुरता नाही, तर भारताची अंतराळातून सुरक्षित पृथ्वीवर परतण्याची क्षमता सिद्ध करणारा ऐतिहासिक प्रयोग आहे. आजपर्यंत फारच कमी देशांनी ही कामगिरी यशस्वीपणे केली आहे आणि आता भारत त्या यादीत आपलं नाव कोरण्याच्या तयारीत आहे. जेव्हा गगनयान अंतराळात जाईल तेव्हा अंतराळवीरांसोबत एक खास सहप्रवासी असेल, व्योममित्र. व्योममित्र ही ह्युमॅनॉइड म्हणजेच मानवसदृश रोबोट आहे, जिचा चेहरा आणि वरचा भाग स्त्रीसारखा दिसतो. तिला पाय नाहीत, कारण ती केवळ वरच्या शरीराच्या हालचालींसाठी डिझाईन करण्यात आली आहे. जगातील अनेक देशांनी मानव अंतराळ मोहिमेपूर्वी प्राण्यांवर प्रयोग केले, पण भारताने वेगळा मार्ग निवडला आहे. इस्रोने अंतराळात प्राणी न पाठवता मानवसदृश रोबोट पाठवणे अधिक योग्य समजले. यामुळे वजनशून्यता, किरणोत्सर्ग आणि दीर्घकाळ अंतराळात राहण्याचे परिणाम मानवावर कसे होतात याचा अधिक अचूक अभ्यास करता येईल. गगनयान मोहीम पूर्णपणे यशस्वी करण्याकरता वेगवेगळ्या टेस्ट मोहीम राबवण्यात येत आहेत. यामध्ये प्रत्यक्ष अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी मानवविरहित मोहिमा राबवण्यात येत आहेत. याच सुरुवातीच्या मानवविरहित गगनयान मोहिमांमध्ये व्योममित्र पाठवली जाणार आहे. अंतराळातील मायक्रोग्रॅव्हिटी प्रयोग करणे, यानातील तापमान, दाब, ऑक्सिजन यासारख्या सिस्टीमवर लक्ष ठेवणे, वातावरण अस्वस्थ झाल्यास लगेच इशारा देणे, गरज असल्यास एअर कंडिशन बदलणे इत्यादी कामे ही रोबोट करणार आहे. म्हणजेच ती यानाची स्मार्ट केअरटेकर असेल. व्योममित्र रोबोट केवळ यंत्र नाही, तर ती हिंदी आणि इंग्रजी बोलू शकते. ती आदेश समजते, नवीन सूचना फॉलो करू शकते आणि स्वतःहून अनेक काम पूर्ण करू शकते. भविष्यात जेव्हा अंतराळवीर गगनयानामध्ये जातील तेव्हा व्योममित्र रोबोट त्यांना सहाय्यक म्हणून मदत करेल. व्योममित्र रोबोटची मानवविरहित मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर इस्रो अंतराळवीरांना अंतराळात पाठवेल. पण प्रश्न असा आहे की त्यांना अंतराळात सुरक्षितपणे कोण नेणार? तर याचं उत्तर आहे LV-M3 रॉकेट. इस्रोचं सर्वात विश्वासार्ह आणि शक्तिशाली हेवी लिफ्ट लॉन्चर. हे रॉकेट आधी इस्रोच्या अनेक मोठ्या मोहिमांमध्ये यशस्वी ठरलेलं आहे. आता त्यालाच गगनयानसाठी विशेष पद्धतीने बदलण्यात आलं आहे. या नवीन रूपाला नाव देण्यात आलं आहे ह्युमन रेटेड LV-M3 म्हणजेच HLV-M3. म्हणजेच हे रॉकेट माणसांच्या सुरक्षिततेसाठी खास डिझाईन केलेलं आहे. HLV-M3 मध्ये मुख्यतः 3 टप्पे असतात: सॉलिड स्टेज, लिक्विड स्टेज आणि क्रायोजेनिक स्टेज. सॉलिड स्टेज लॉन्चच्या क्षणी प्रचंड ताकद देतो आणि रॉकेटला आकाशात झेपावतो. लिक्विड स्टेज रॉकेटचा वेग नियंत्रित करतं आणि त्याला अधिक उंचीवर नेतं. तर क्रायोजेनिक स्टेज अंतिम टप्प्यात रॉकेटला पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवण्याचं काम करतं. हे तिन्ही टप्पे एकत्र काम करून ऑर्बिटल मॉड्यूलला सुमारे 400 किलोमीटर उंचीच्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये पोहोचवणार आहेत. साधा रॉकेट उपग्रहासाठी पुरेसा असतो, पण माणसांसाठी रॉकेट म्हणजे वेगळ्याच स्तराची जबाबदारी. म्हणूनच HLV-M3 मधील प्रत्येक सिस्टीम पुन्हा डिझाईन केली आहे. अधिक मजबूत स्ट्रक्चर, जास्त सेफ्टी बॅकअप, सतत स्वतःची तपासणी करणारे सेन्सर्स, छोट्यात छोटी चूकही ओळखणारी यंत्रणा. यालाच म्हणतात ह्युमन रेटिंग. रॉकेटच्या सर्वात वर एक अत्यंत वेगवान सुरक्षा प्रणाली बसवलेली आहे, जिला क्रू एस्केप सिस्टीम CES म्हणतात. ही सिस्टीम इतकी पॉवरफुल आहे की धोका ओळखता क्षणिक सक्रिय होऊ शकते. जर लॉन्च पॅडवर किंवा उड्डाणाच्या दरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर क्रू एस्केप सिस्टीम लगेच कार्यान्वित होईल. त्या अंतर्गत धोका दिसताच अंतराळवीरांचा कॅप्सूल स्वतःच वेगळा होऊन सुरक्षित दिशेने निघून जाईल.
अंतराळवीर ज्या भागात असतात त्याला ऑर्बिटल मॉड्यूल म्हणतात. यात 2 भाग असतात, क्रू मॉड्यूल आणि सर्व्हिस मॉड्यूल. क्रू मॉड्यूल इथे अंतराळवीर बसतात, झोपतात, खातात आणि प्रयोग करतात. हेच मॉड्यूल शेवटी अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणते. सर्व्हिस मॉड्यूल यामध्ये इंधन, इंजिन्स आणि सोलर पॅनल्स असतात. हे संपूर्ण यानाला अंतराळात स्थिर आणि कार्यान्वित ठेवतं. हे संपूर्ण यान म्हणजे अंतराळातील छोटंसं चालतं फिरतं घरच आहे. गगनयान सुमारे 400 किलोमीटर उंचीवर पृथ्वीभोवती फिरणार आहे. सोलर पॅनल्स उघडतील, वीज निर्मिती सुरू होईल, इंजिन स्थिर स्थितीत काम करतील. अंतराळवीर पृथ्वीचे सूर्योदय दिवसातून अनेक वेळा पाहतील. भारतीय भूमी अंतराळातून पाहण्याचा तो अविस्मरणीय क्षण असेल. गगनयान मिशनचा मुख्य उद्देश फक्त अंतराळात जाणे एवढाच नाही, तर भारताकडे मानवी अंतराळ उड्डाणाची संपूर्ण क्षमता आहे हे जगाला दाखवणे हा आहे. या मोहिमेत अंतराळात होणाऱ्या झिरो ग्रॅव्हिटी म्हणजेच वजनशून्यतेमध्ये विविध वैज्ञानिक प्रयोग केले जातील. मानवी शरीरावर अंतराळाचा परिणाम कसा होतो, लाईफ सपोर्ट सिस्टीम्स किती प्रभावीपणे काम करतात, ऑक्सिजन, तापमान, दाब आणि सुरक्षिततेची यंत्रणा योग्य प्रकारे कार्य करते का, या सगळ्याची कसून चाचणी घेतली जाईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंतराळातून सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येणे आणि भारतीय समुद्रात यानाचं सुरक्षित स्प्लॅशडाऊन करणे, ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वी करून दाखवणं हेच गगनयानचं अंतिम ध्येय आहे. म्हणजे गगनयान ही केवळ एक मोहीम नसून भारताच्या भविष्यातील चंद्र, मंगळ आणि डीप स्पेस मोहिमांची मजबूत पायाभरणी आहे. मिशन पूर्ण झाल्यावर गगनयान पृथ्वीवर परतण्याची प्रक्रिया सुरू करेल. सुमारे 400 किलोमीटर उंचीच्या कक्षेतून यान हळूहळू खाली उतरायला सुरुवात करेल. याला डिऑर्बिटिंग म्हणतात. या टप्प्यावर सर्व्हिस मॉड्यूल यानाचा वेग कमी करण्याचं महत्त्वाचं काम करेल. योग्य दिशा आणि अचूक गती मिळाल्यानंतर क्रू मॉड्यूल वातावरणात प्रवेश करेल. पृथ्वीच्या वातावरणात शिरताना प्रचंड उष्णता निर्माण होईल, पण क्रू मॉड्यूलवर असलेली थर्मल हीट शील्ड अंतराळवीरांना सुरक्षित ठेवेल. यान खाली येताच एकामागोमाग एक मल्टी स्टेज पॅराशूट सिस्टीम उघडेल. सुरुवातीला ड्रॉग पॅराशूट आणि नंतर मुख्य पॅराशूट, ज्यामुळे यानाचा वेग मोठ्या प्रमाणात कमी होईल. अखेरीस गगनयान अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात सुरक्षितपणे स्प्लॅशडाऊन करेल. तेथे आधीपासूनच सज्ज असलेली भारतीय नौसेना अंतराळवीरांना सुरक्षितपणे बाहेर काढेल. गगनयान ही केवळ एक मोहीम नाही, तर भारताच्या आत्मविश्वासाचा उंच भरारी घेणारा प्रवास आहे. जर तुम्हालाही अंतराळ विज्ञान आणि भारताच्या विविध अंतराळ मोहिमांमध्ये आवड असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रोचक विज्ञान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.